नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहे की पिरियड्सच्या दरम्यान म्हणजे मासिक पाळी जेव्हा पण येते तेव्हा महिलांच्या ओटीपोटामध्ये का बरं दुखतं. जवळपास हा त्रास 50% पेक्षा जास्त महिलांना किंवा मुलींना असतो आणि त्यापैकी 5 ते 15% अशा महिला असतात की त्यांना हा त्रास इतका जास्त होतात की त्या शाळकरी मुली शाळेत जायचं टाळतात त्यावेळेला, किंवा बरेचशा महिला जर ऑफिस वर्क करत असतील किंवा कुठलंही घरगुती काम करत असतील तर त्या दिवसांमध्ये ते करणं टाळतात. जर अशा लेवलचा तुम्हाला त्रास होत असेल की तुम्ही दैनंदिन कामं करू शकत नाही आहे तर नो डाऊट तुम्हाला स्त्रीरोग तज्ञांना दाखवून यासाठी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि ही गोष्ट नॉर्मल नाही आहे. बरेचदा जेव्हा पण महिला त्यांच्या मुलींना माझ्याकडे घेऊन येतात तेव्हा ते म्हणतात की मॅडम हिचं ना खूप जास्त पोट दुखतं, पण असे किती महिने आम्ही ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा एक जी गोळी तुम्ही दिलेली आहे ही किती महिने हिला घ्यायची आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, डिस्मेनोरिया ज्याला आम्ही मेडिकल टर्म म्हणतो, राईट, म्हणजे पिरियड्सच्या दरम्यान जे पोट दुखतं त्याला आम्ही डिस्मेनोरिया म्हणतो. तर हा 2 प्रकारचा असू शकतो. एक आहे प्रायमरी डिस्मेनोरिया आणि दुसरा आहे सेकंडरी डिस्मेनोरिया. तर प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे काय, या पाळीच्या दरम्यान जेव्हा तुम्हाला पोट दुखतं या कंडिशनमध्ये त्यावेळेला असं काही कॉज नाही आहे, म्हणजे तुम्हाला काही आजार नाही आहे किंवा अशी कुठली मेडिकल कंडिशन नाही आहे ज्यामुळे तुमच्या ओटीपोटामध्ये दुखत आहे. पण सेकंडरी डिस्मेनोरिया म्हणजे काय, कारण कुठलं तरी दुसरं आहे आणि त्यामुळे तुमच्या गर्भपिशवीमध्ये पोट दुखत आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण 1 बाय 1 बघणार आहे. तर प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे काय, जेव्हा पण कुठल्या मुलीची मासिक चक्र सुरू होतं, मासिक पाळी सुरू होतं तेव्हापासून जर तिचं ओटीपोटामध्ये दुखत असेल आणि डे बाय डे हे वाढत आहे पण काही वर्षानंतर हे दुखणं कमी होतं प्रायमरी डिस्मेनोरियाच्या पेशंटमध्ये, किंवा पहिल्या डिलिव्हरी नंतर हे जे ओटीपोटामध्ये दुखणं आहे मासिक पाळीच्या वेळेला हे कमी होऊन जातं. पण या पेशंट्समध्ये गर्भपिशवी, जसं गर्भपिशवी सेकंडरी डिस्मेनोरियाच्या पेशंट्समध्ये एंडोमेट्रिओसिस त्या महिलेला असू शकतो किंवा फायब्रॉइड युट्रस म्हणजे गर्भपिशवीमध्ये गाठी असू शकतात. एंडोमेट्रिओसिसमध्ये काय असतं, जे तुमचं गर्भपिशवीचं इनर लाइनिंग असतं ना, ते गर्भपिशवी सोडून नॉर्मली हे गर्भपिशवीच्या बाहेर गर्भपिशवीच्या आतमधलं आवरण नसतं, पण हे जे इनर लाइनिंग आहे ज्या महिलांमध्ये हे गर्भपिशवीच्या बाहेर जाऊन पण चिटकतं त्या महिलांना आम्ही एंडोमेट्रिओसिस आहे असं म्हणतो. आणि या एंडोमेट्रिओसिसच्या पेशंटमध्ये काय होतं ना, जेव्हा पण पाळी येते तुम्हाला गर्भपिशवीमधलं जे आतमधलं आवरण आहे ते तर शेड ऑफ होतोच हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये, पण आता या हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये हे जे गर्भपिशवीच्या आतमधली लेअर असते, एंडोमेट्रियम असते, जी बाहेर जाऊन चिटकलेली आहे एंडोमेट्रिओसिसच्या पेशंटमध्ये, ते तिथे पण ब्लिडिंग करायला लागतं. त्यामुळे थोडं थोडं ब्लिडिंग हे गर्भपिशवीच्या बाहेर पण होत राहतं, जेणेकरून तिथे सूजन होतं, इन्फ्लमेशन होतं आणि वारंवार त्यामुळे तुमचं ओटीपोट दुखू शकतं. तर हे झालं सेकंडरी डिस्मेनोरिया, म्हणजे कारण काहीतरी दुसरं आहे आणि त्यामुळे पाळीच्या वेळेला या महिलांमध्ये दुखत आहे. दुसरं आहे गर्भपिशवीमध्ये जर गाठी असतील. तिसरं आहे ॲडिनोमायोसिस. चौथा आहे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज, म्हणजे तुमच्या युट्रसमध्ये किंवा ओव्हरीजमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूब्समध्ये जे काही रिप्रोडक्टिव्ह, जे काही प्रजननाचे अवयव तुमचे आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, त्यांना इजा झाली आहे आणि त्यामुळे तुम्हाला पिरियड्सच्या दरम्यान ओटीपोटामध्ये दुखत आहे. तर प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये काय असतं, तर प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये बरेचदा ज्या महिलांना थोडं ओटीपोट दुखतं त्या महिलांमध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचं केमिकल रिलीज होत असतं. तर ते थोड्या प्रमाणात रिलीज होत असतं म्हणून थोडंसं पोट दुखतं. पण ज्या महिलांना हा त्रास खूप जास्त होतो त्या महिलांमध्ये हे जे प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचं केमिकल आहे, जे गर्भपिशवीच्या इनर लाइनिंगमध्ये सिक्रीट होत राहतं, ते खूप जास्त सिक्रीट झाल्यामुळे ज्या गर्भपिशवीच्या मसल आहेत त्या खूप जास्त कॉन्ट्रॅक्ट होतील आणि हे कंटिन्युअस याचा हाय लेवल 2 ते 3 दिवस पर्यंत जर असेल तर कंटिन्युअस तुमचं डे नाईट पोट दुखत राहील, जोपर्यंत तुम्ही औषध जे याला कमी करेल, या केमिकलला कमी करेल असं तुम्ही औषध घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ओटीपोट नो डाऊट दुखत राहील. तर हे प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचं केमिकल जेव्हा पण युट्रसच्या गर्भपिशवीच्या मसलवरती काम करतं, जर हे जास्त सिक्रीट होत असेल तर कंटिन्युअस तुमच्या गर्भपिशवीची मसल कॉन्ट्रॅक्ट होत राहील आणि ते कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट होत असल्यामुळे ज्या रक्तवाहिन्या आहेत, ब्लड वेसल्स आहेत, त्यांच्यामध्ये जे ऑक्सिजन असतं जे प्रत्येक टिश्यूला, सेलला पाहिजे असतं, आता ही मसल कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट होत असल्यामुळे ह्या रक्तवाहिन्या ऑन अँड ऑफ कन्स्ट्रिक्ट होत राहतील आणि त्यावेळेकरिता तुमच्या मसलला ऑक्सिजन मिळणार नाही आणि ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे तुमच्या ओटीपोटामध्ये म्हणजे गर्भपिशवीमध्ये इजा होईल आणि तुमचं ओटीपोट दुखेल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पिरियड्सच्या दरम्यान ओटीपोटामध्ये का दुखतं, प्रायमरी किंवा सेकंडरी डिस्मेनोरिया आहे काय असतं, आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला काय ट्रीटमेंट देतील किंवा तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेशन्स ॲडवाइस करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.